जरांगे पाटील यांनी आव्हान केल्यानुसार मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रमक होताना दिसून येत आहे. काय सांगाल याविषयी? करमाळा तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे मराठा योद्धा आणि मराठासाठी देव नाही परंतु समाजासाठी देवापेक्षा काही कमी नाही, त्यांनी जे समाजाला आव्हान केलेलं आहे त्या पद्धतीने समाज चाललेला आहे, त्या मार्गावरती चाललेला आहे. लोकसभेला बऱ्यापैकी गावामधनं चार पाच उमेदवार आम्ही प्रत्येक गावातनं आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहोत, जे जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने. परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये मराठा समाजातील समाज बांधवांकडून राजकीय बॅनर व राजकीय नेत्यांचे डिजिटल बॅनर वगैरे काढले जातात, फाडले जातात, त्यांना गावबंदी केली जाते. मध्यंतरीच आपण पाहिलं खासदाराच्या गाडीवरती गाजरं फेकली, असा प्रकार जो चालू आहे ती वस्तुस्थिती आहे आणि त्या पद्धतीने त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. त्या पद्धतीने करमाळा तालुक्यामध्ये म्हणावं तेवढी आक्रमकता दिसत नाही. तुम्ही म्हणता ते योग्य आहे, परंतु लवकरच या बाबतीमध्ये आम्ही आता निर्णय घेणार आहोत. लवकरच बैठक बोलवून ह्याबाबत पुढची दिशा आंदोलनाची आम्ही निश्चित करणार आहोत आणि लवकरच त्यामध्ये आम्ही करमाळा तालुक्यामध्ये देखील शहर असेल तालुक्यातील ग्रामीण भाग असेल यामध्ये राजकीय नेत्यांची कुठलीही कार्यक्रम होता कामा नये आणि राजकीय नेत्यांचे डिजिटल बॅनर्स वगैरे लावण्यात येऊ नयेत आणि लावले असतील तर ते काढण्यात यावेत अशा याचं आम्ही पोलीस प्रशासनाला संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनासाठी आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत. परंतु त्या निवेदनाची त्यांनी दखल नाही घेतली तर मराठा समाज शेवटी आक्रमक होणार आहे. गेले 3-4 महिने झालं मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करतो आहे. मनोज जरांगे पाटील स्वतःच्या जीवाची कुटुंबाची कुठलीही पर्वा न करता समाजासाठी लढत आहेत, तर त्यांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभं राहणं हे तितकं समाजाचं काम आहे. परंतु आताची ही लढाई ही प्रस्थापित मराठ्याच्या विरुद्ध विस्थापित मराठा अशी होणार आहे, कारण प्रस्थापित जो मराठा आहे तो मराठा ब्राह्मणाच्या पितृछायेखाली गेलेला आहे. व्यक्तिगत स्वार्थापोटी दुर्दैव आहे ज्या दिवशी आम्ही करमाळा तालुक्याला बायपास या ठिकाणी रस्ता रोको केलं मनोज जरांगे पाटीलांच्या आदेशानुसार, त्याच ठिकाणी करमाळा तालुक्यातील एक मराठा समाजाचा एक मोठा गट भाजपमध्ये जाण्यासाठी इकडे बैठक घेतला. अत्यंत दुर्दैव आहे. जे समाजाची हुशारी नाही ते तुमची आमची काय होणार. यांनी फक्त समाजाचा वापर फक्त स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थापोटी आणि स्वतःला राजकीय खुर्ची आणि सत्ता मिळवण्यासाठी केला आहे. समाजाचा वापर शिडी म्हणून केला आहे. ध्येय घातलेली शिडीला लाथ मारली जाते तसा प्रकार त्यांनी समाजासाठी केलेला आहे. परंतु येत्या काळामध्ये समाज अशा गद्दारांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाज 3-4 महिने झालं मोठी आंदोलनं करतोय. मराठा समाजातला गावगाड्यातला आमचा जो स्वाभिमानी मराठी समाज आहे, जो मोलमजुरी करणारा हा समाज त्या ठिकाणी आंदोलनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उतरताना दिसला. परंतु प्रस्थापित मराठ्याचा कुठलाही नेता तालुक्यातला कुठल्याही आंदोलनात दिसला नाही, त्यांचं कुठलं दिसलं नाही किंवा त्यांचा कोण घरातला कुटुंबातला व्यक्ती दिसला नाही. याचा अर्थ यांनी मराठा समाजाचा वापर करून आपली स्वतःची राजकीय पोळी भाजून पिढीची तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे यांना आरक्षण भेटलं काय नाही भेटलं काय यांना काही फरक पडत नाही. परंतु आता त्याच्यामुळंच ही लढाई स्वाभिमानी मराठ्याविरुद्ध लाचार मराठा ही लढाई या ठिकाणी उभी करणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही गावोगावी जाऊन स्वाभिमानी मराठा एकत्र करणार आहे. व्यक्तिगत स्वार्थापोटी नेत्याचे तळवे चाटणारे बूट चाटणारे लाचार मराठा बाजूला काढणार आहे आणि स्वाभिमानी मराठा खरंच ज्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. दुर्दैव वाटतं की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार मराठ्याचा आहे, करमाळा विधानसभेमध्ये आमदार मराठ्याचा आहे, तरी देखील मराठा समाजासाठी कुठलाही उठाव केला जात नाही. वेगळी त्यांच्याबद्दल प्रेम माया दाखवून फक्त समाज रस्त्यावर उतरला म्हणून कुठेतरी तुम्ही निवेदनं देता. सभागृहात किती वेळा तुम्ही प्रश्न विचारला समाजासाठी आरक्षणासाठी. खासदारला सुद्धा माझा सवाल आहे, समाजासाठी तुम्ही किती वेळा लोकसभेमध्ये अधिवेशनात किती वेळा मराठा समाज आरक्षणासाठी तुम्ही प्रश्न उपस्थित केला, हा मोठा सवाल आहे. म्हणून मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आमची अवस्था अशी झाली, हमें तो आपनों ने लूटा गैरों ने कहा दम था.
प्रस्थापित मराठ्यांनीच विस्थापित मराठ्याचं केलं भक्षण, म्हणूनच वेळ आली मागायचं आरक्षण. आमची जर आमच्यासोबत जातीसोबत प्रामाणिक असती तर आमच्यावरती ही वेळ आज आलेली नसती. म्हणून येत्या काळामध्ये अशा लाचार मराठ्यांना आणि समाजाचा फक्त व्यक्तिगत स्वार्थासाठी उपयोग करणाऱ्यांना समाज स्वाभिमानी समाज, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मोल मजुरी करणारा गावगाड्यातला मराठा स्वाभिमानी मराठा समाज त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मतदान आलं, निवडणुका आला की जातीयतेचं विष पेरायचं, समाजामध्ये येऊन भावनिक करायचं आणि मतं मिळवायची. आणि एकदा निवडून आलं की समाजातल्या लोकांना जवळ न करता इतर समाजाचे लोक जवळ करायचे, त्यांना मोठं करायचं, असे ह्यांचं धोरण असतं. कारण ह्यांना ह्यांचं राजकारण टिकवायचं असतं, समाजाचं ह्यांना काही देणं घेणं नसतं. येत्या निवडणुकीमध्ये मराठा समाज आणि मराठा समाजाला पाठिंबा देणाऱ्या इतर समाज घटकातून किती प्रमाणात उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत, काय विषयी काय सांगाल? गावोगावी बऱ्यापैकी आम्ही 4-5 उमेदवार प्रत्येक गावातून आम्ही काढणार आहोत. त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे. करमाळा तालुक्यात 118-124 गाव आहेत. त्या पद्धतीने 5 गावाने 5 कुठं 4 होतील, कुठं 3 होतील. त्याप्रमाणे विचार केला तर 300-400 अर्ज जाणं शक्य आहे आणि ते गेलेच पाहिजे. त्यासाठी आम्ही 100% प्रयत्नशील आहोत. येणाऱ्या निवडणुका म्हणजे बॅलेट पेपर होतील असं गृहीत धरायचं. बॅलेट पेपरवर EVM मशीनवर जर 500-600 उमेदवार जर EVM मशीन घेत असेल तर EVM मशीनवर घेऊ द्या, परंतु ते मशीनची कॅपॅसिटी नाही. त्यामुळे बॅलेट पेपरवर होणार हे 100%. आणि ह्या आमच्या मराठा समाजाला आरक्षणाला जे विरोध करतात देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवार सुद्धा त्याच्यात दिसणार नाही कुठे मतदान करायला. मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे याच्या मागे शरद पवार यांचा हात आहे असं म्हटलं जातं. आता हे कसे राजकीय डावपेच आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं शरद पवार असतील किंवा इतर आणि दुसरा कोण नेता असतील, त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा मी म्हणतो तुम्ही राजकीय स्टँड करत बसण्या, त्यामध्ये राजकारण आणता कशाला? ठीक आहे, कोण आहे हे बघत बसण्यापेक्षा द्या ना आरक्षण. मागणी काय आहे ती द्या ना. शरद पवार आहे कोण आहे असं ते तुम्हीच ना, द्या ना आरक्षण, घ्या ना तुम्ही निर्णय. शरद पवार आहेत का प्रकाश आंबेडकर आहेत का अजून कोण आहेत हे तुम्ही कशासाठी म्हणतात? सत्ता तुमच्या हातात आहे, तुमचं सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दुर्दैवी की मराठ्याचा आहे ते सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही, कारण मराठ्याचं मुख्यमंत्री असताना त्यांचं मस्तक देखील ह्या देवेंद्र फडणवीसचं हस्तक आहे. ज्या पद्धतीने जरांगे पाटलांनी उशिरा का व्हायना आपण समाजाचा शत्रू ओळखला आणि तो आयडेंटिफाय करून ते स्पष्ट बोलले, ब्राह्मण हा मराठा समाजाचा शत्रू आहे. आणि वस्तुस्थिती तेच आहे. देवेंद्र फडणवीस याला मराठा समाजाला आरक्षण मिळायला आडव पडतात आणि आमचा शत्रू देवेंद्र फडणवीस आहे. त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसचा जो काही उमेदवार असेल किंवा देवेंद्र फडणवीस सोबत जे काय आमचे इतर समाजाचे घटक पक्ष त्यांच्यासोबत गेलेले आहेत, त्यांचं नेतृत्व ज्या उमेदवारांनी मान्य करून जो उभा राहील त्यांना समाज मतदान करणार नाही, त्यांना त्यांची जागाच दाखवणार. आत्ताच तुम्ही सांगितलं की खासदारसुद्धा मराठा समाजाचे आहेत, परंतु खासदारांनीच जे मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याविषयी जे अपशब्द काढले होते त्याचा त्यांनी मध्यंतरी पत्रकार परिषदेमध्ये निषेध केला. काय सांगायला विषय? मग आत्ताच सांगितलं ना, खासदार मराठा समाजाचे, मराठे हे ब्राह्मणाच्या पितृछायेखाली गेलेले, त्यांना आपल्या समाजापेक्षा ब्राह्मण समाजाचा एक नेता देवेंद्र फडणवीस हा श्रेष्ठ वाटायला लागलाय. ज्यावेळेस ह्यांच्याच पक्षातले राज्यपाल ज्यावेळेस महापुरुषांच्या बाबतीमध्ये बेताल वक्तव्य करत होते, भगतसिंग कोश्यारी राज्यपाल बेताल वक्तव्य करत होते, त्यावेळेस काही आपले खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे काय तोंडाला काही फेविकॉल लावला होता, त्यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण मंत्री, पदवी शिक्षण काय खातं कुठलं दिलं आहे, आणि त्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांच्यावर जे अगदी खालच्या पातळीची टीका करताना त्यांनी म्हटले होते की यांनी शिक्षण संस्था उभा करण्यासाठी भीक मागितलं होतं. त्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. त्यावेळेस खासदाराचं तोंड कुठे गेलं होतं? खासदार त्यावेळेस का बोलले नाहीत? म्हणजे ह्यांना महापुरुष आमचे बाप आहेत आणि बापापेक्षा श्रेष्ठ ह्यांना देवेंद्र फडणवीस वाटायला लागला. दुर्दैव आहे.